रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 51 ते 100चे पठण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. केवळ ज्ञानेश्वरीचे पठण ऐकल्याने पुण्य होते माऊली, त्याकरिता हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. तरी सर्वांनी एक चित्त होऊन ऐकावे ही नम्र विनंती. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके अमोदासी जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती मोहभावे पारंगती रमिजे जेथ जे अकर्णी जे भक्ती जे अधिवंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती सांगिजेल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मोशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकळ कोवळे ते वेचती मवाळे चकोर तलगे या परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपणे चित्ता आणुनिया हे शब्दे विन संवादिजे इंद्रियानेनता भोगिजे बोला आधी झोंबिदे प्रमेयासी जैसे भ्रमर परागुनेती परी कमलदळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठाव न सांडिता अलंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेली अंतःकरणी अथिला तोची जाणे मानू इये अहो अर्जुनाची पाती ते परिसनया योग्य होती ही कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणूनिया जैसा स्वभावे माय बापांचा अपत्य बोले तरी बोबुडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी सहज उने उपसाला पार्थू काही परी अपराधू तो आनिक आहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनूला हे मनोनिया हे अनावर न विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता हे रवी भानुतेजी काय खद्योता शोभाथी का टिटिभू चाचूवरी मा पुसवे सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते येथ ऐका आकाश गिंसावे तरी त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आगवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेत हरू म्हणे नेनिजे देवी तै जैसे कार स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेत वेळावती वेद तेत अल्पमी मतिमंद काय होय हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परी एत असे एक आधारू तेने बोले मी सधरू जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू तरी संत कृपादीपू सोज्जोळू असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते विनू तू असे आता ई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरोपितू ते आपुला अलंकारितू भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा
या बोला निवृत्तीदासू पावनी परम उल्हासू म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनिया तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पूसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणजे तेच पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी ती ए तुला अवसरी काय किजत असे एर एरी ते झडकरी कथन करी मजप्रती तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले कालकूट धरी कवन ना तरी वळवानलू साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना युही परीकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखिलिया दुर्योधने अवेरिले कवने माने जैसे न गनिजे पंचानने गजवटा ते मग द्रोणापासी आला त्या ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध युह संभवते हे रचले याची बुद्धिमंते द्रुपदकुमारे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवनी कुरुठा केला ते नेहा पाखरीला देख देख आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षत्रधर्मी निपुण वीर आती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारखी ते सांगेन कौतुके प्रसंगेची एत युयुधानू सुभुटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू चेकितान धृष्टकेतू काशीश्वरू विक्रांतू उत्तमौज नृपनाथू शब्य देख हा कुंती भोजू पाहे एत युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 51 ते 100 पर्यंतचे पठन केलेले आहे. आपणा सर्वांचे धन्यवाद माऊली. जर आपल्याला हे पठन आवडले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ लवकरात लवकर प्राप्त होईल. धन्यवाद माऊली.